कॅन्सर किंवा कर्करोग हा शब्द ऐकला तरी सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळतं. कॅन्सरचं निदान झाल्याच्या क्षणापासून ते शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन या सगळ्या उपचारांच्या दिव्यामधून बाहेर पडेपर्यंत सतत डोक्यावर एक टांगती तलवार असते. आपल्याला मिळणारा वैद्यकीय सल्ला बरोबर आहे ना? ते उपचार आपल्याला झेपतील ना? या सगळ्याचा खर्च परवडेल ना? आणि एवढं सगळं करूनही जर मी बरा किंवा बरी झालेच नाही तर? आर्थिक, शारीरिक, मानसिक, भावनिक अशा सगळ्याच आघाड्यांवर केवळ एकटा रुग्णच नाही तर तिचं अख्खं कुटुंब लढत असतं. या लढाईत कित्येक वेळेला हवा असतो तो एक आश्वासक आधार. कधी आरोग्य संवर्धनाचा, कधी आर्थिक मदतीचा, तर कधी अगदी फक्त संवादाचा. कर्करुग्णांना अशा अनेक मार्गांनी मदत करून त्यांना आयुष्याकडे सकारात्मकतेनं बघायला प्रेरित करणारी ठाण्यातली एक संस्था म्हणजे आधार रेखा प्रतिष्ठान. ठाण्यातील कर्कयोद्धे अरविंद जोशी आणि त्यांची सुविद्य पत्नी रश्मी जोशी यांनी 2013 साली मे मध्ये स्थानिक वृत्तपत्रात ठाण्यातील कर्करुग्णांना अनुभव कथनासाठी एकत्र यायचं आवाहन केलं. त्याला कर्करुग्णांनी उत्तम प्रतिसाद तर दिलाच, पण त्याचबरोबर ठाण्यातील प्रथितयश शल्यविशारद डॉक्टर हरिकांत भानुशाली सुद्धा उपस्थित राहिले. या संस्थेचे संस्थापक सदस्य होते अरविंद जोशी, रश्मी जोशी, डॉक्टर हरिकांत भानुशाली, सुभाष आठवले, श्रीनिवास मराठे, अनिल हरोलीकर आणि साधना वझे. कर्करोगासंबंधी जागरूकता निर्माण करण्यासाठी चैत्र पाडव्याच्या शोभायात्रेत सहभाग घेतला. कौशल्य हॉस्पिटलमध्ये कॅन्सर डिटेक्शन कॅम्प भरवला. वी कॅन सर्टनली विन नावाची चित्रफीतही एकत्र बसून पाहिली. अनेक तज्ज्ञांची व्याख्यानं आयोजित केली. डॉक्टर शेखर कुलकर्णीने आयोजित केलेला हिलिंग हार्मनी हा वाद्यवृंदाचा एक अनोखा कार्यक्रम पाहिला. त्यातील अनेक कलाकार हे कर्करुग्णच होते. कर्करोगासंबंधी व इतर माहितीपूर्ण पुस्तकांचं एक वाचनालय सुरू केलं. आरोग्य जत्रा भरवली. त्या ठाणेकरांना सर्वांगीण आरोग्यासंबंधी माहितीही उपलब्ध केली. दिवस जात होते. आधार रेखाशी अनेक कार्यकर्ते आता जोडले जात होते. उपक्रमांना एक ठाशीव चौकट प्राप्त झाली आहे. सांगायला आनंद वाटतो की ही जी संस्था आहे ती स्थापन कोणी केली याच्याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता असते. तर सांगायला आनंद होतो की ही संस्था CA श्री अरविंद जोशी जे एक चार्टर्ड अकाउंटंट होते आणि त्यांनी ही संस्था सुरू केली. एक आपलं समाजाबद्दल काहीतरी आर्थिक देणं लागतं, सामाजिक देणं लागतं या भावनेतून त्यांनी ही संस्था कॅन्सर सर्वायव्हर्ससाठी चालू केली आणि आज गायत या संस्थेने बरेच उपक्रम राबवले आहेत. संस्था जशी जशी वाढतीये तसे खूप वेगळे वेगळे उपक्रम हाती घेतीये संस्था. संस्थेला 12A सर्टिफिकेशन आहे. CSR नंबर संस्थेला मिळालेला आहे आणि रजिस्टर्ड आहे ATGच्या अंडर. त्याच्यामुळे जे कोणी संस्थेसाठी डोनेशन्स देतात त्यांना ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. 2013 साली अरविंद जोशी यांच्याबरोबर जेव्हा आधार रेखा प्रतिष्ठानची सुरुवात झाली तेव्हा मी सुरुवातीला ट्रेझरर खजिनदार म्हणून काम करत होते. 2017 साली अरविंद जोशी आपल्यातनं निघून गेल्यानंतर आधार रेखा प्रतिष्ठानचं काम कसं सुरू ठेवावं हे माझ्यापुढे मोठा प्रश्न होता. पण सगळे जे ऑफिस बेरर आहेत किंवा जे सहकारी आहेत, मित्रमंडळी आहेत आमची, या सगळ्यांनी खूप धीर दिला, आधार दिला, मदत केली आणि त्यामुळे आम्ही आता परत एकदा मोठ्या जोमाने या आधार रेखा प्रतिष्ठानचं काम करतो आहोत. अनेक उपक्रम आहेत आमचे, जसे टॅक्सी सर्व्हिस, आधार वाहिनी, कॅन्सर सर्वायव्हर्ससाठी सपोर्ट ग्रुप आहे आधार मैत्र या नावाने, आधार साधना. याशिवाय आम्ही काउन्सिलिंग सेंटर आधार संवाद या नावाने चालू केलं आहे. आमचं एक कॅन्सर इन्फॉर्मेशन सेंटर आहे आणि अशा वेगवेगळ्या उपक्रमातनं जास्तीत जास्त कर्करुग्ण, कर्कयोद्धे आणि त्यांचे कुटुंबीय यांना या आमच्या प्रतिष्ठानच्या द्वारे फायदा पोचावा अशी आमची मनापासून इच्छा आहे. करोनाच्या काळात जेव्हा लक्षात आलं की कर्करुग्णांना लोकल सेवा उपलब्ध आहे, पण त्याच्याबरोबर
नातेवाईकाला नाही आणि एकटा कर्करुग्ण टाटापर्यंत पोचू शकत नाही. त्यामुळे आम्ही ही संकल्पना आणली की आपण त्यांना पोचवायची सोय करूया, की एक रुग्ण आणि एक त्याचा नातेवाईक यांना आपण घेऊन जातो. आणि आता ही टॅक्सी सर्व्हिस आमची सुरू आहे. 21 साली सुरू झाली जानेवारीमध्ये. आत्तापर्यंत 1800च्या वर फेऱ्या आपल्या तिथे झालेल्या आहेत. आणि टाटा हॉस्पिटल परळ आणि टाटा हॉस्पिटल खारघर दोन्हीकडे आपले पेशंट जात असतात. आम्हाला याच्यासाठी वैभव पाटील आणि त्यांचे सहकारी यांची मदत मिळत असते. आणि सकाळी 6 वाजल्यापासनं रात्री कितीही वाजेपर्यंत तेही विना तक्रार आम्हाला सहकार्य करत आहेत आणि त्याबद्दल आम्ही त्यांचे कृतज्ञ आहोत. नमस्कार, माझं नाव घनश्याम कोरी आहे. माझे मुलगा जे आजारपणाने त्रास होता, मला 3 महिना आधी माहीत पडलं तर मी आधार रेखा प्रतिष्ठानमध्ये आलो. मला जोशी मॅडमशी भेटलो, मला टॅक्सी उपलब्ध झाली. मला 2023 साली कॅन्सरचं निदान झालं होतं आणि त्याच्यानंतर मला येण्या जाण्याचे खूपच प्रॉब्लेम होते. ट्रेननी जायचं किंवा काय यायचं आणि पैशाचा पण प्रॉब्लेम होऊ लागला. आणि मला काही दिवसात तिथली ठाण्यातली सेवा आधार वाहिनी ही उपलब्ध आहे. मी त्यांचा फॉर्म भरला आणि त्याच्यानंतर मी 2023 सालापासून आजपर्यंत ही सेवा अविरतपणे घेत आहे. आणि न कंटाळता जे ड्रायव्हर आहेत आमचे ते मला न कंटाळता आम्हाला ने आण करत आहे तिथे. आणि त्यांची ही सेवा अशीच अविरतपणे राहावं याच्यासाठी माझी शुभेच्छा आहे त्यांना. आम्ही एक टॅक्सीवाला आहे. आमच्या ग्रुपमध्ये जवळजवळ 7 गाड्या आहेत. ते रोज पेशंटला ठाण्यातून टाटा हॉस्पिटलपर्यंत सोडतात. म्हणजे हॉस्पिटलचं काम झालं तर ते रिटर्न घेऊन येतात. योगा स्कूल ऑफ बिहारच्या मीनल चिलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली योग वर्ग सुरू केला. 6 महिन्यांच्या 7 बॅचेस या वर्गाच्या झाल्या. आधी सुरू असलेला योगवर्ग आता आधार साधना या नावानं सहयोग मंदिर येथे घंटाळी मित्रमंडळाच्या सहाय्याने आणि विद्याताई कुंटे, वर्षाताई पेंडसे, श्याम पेंडसे, आरती कुलकर्णी आणि विजया गवाले यांच्या मार्गदर्शनाखाली होतो. दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी हा वर्ग सुरू आहे. अभिमानाची गोष्ट म्हणजे सर्व सदस्यांच्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये आता सकारात्मक बदल दिसत आहेत. या वर्गासाठी संस्थेचे नितीन गोखले, महेश फडके, रंजना कुलकर्णी, अर्पिता राऊत, ज्योत्स्ना दळवी हे कार्यकर्ते उपस्थित असतात. योग वर्ग हा उपक्रम महत्वाचा इकडे राबवला जातो. त्याला आम्ही छानसा असा आधार साधना असं नाव दिलेलं आहे. आणि इथे बेसिकली हा जो वर्ग आहे त्याचं उद्दिष्टच एक आहे की जे काही कॅन्सर योद्धे आहेत त्यांच्यासाठी हा स्पेशल वर्ग घेतला जातो जो विनामूल्य आहे. आणि घंटाळी मित्र मंडळ आणि आधार रेखा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त हा उपक्रम आज गेली 2.5 वर्ष राबवला जात आहे. आणि इथे विशेष सांगा असं वाटतं म्हणजे शारीरिक, मानसिक आणि भावनिक या सर्व स्तरांवरती याचा जो इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळतो. आणि इथे येणारे साधक म्हणजे आम्हाला स्वतः त्यांच्यामध्ये आमूलाग्र हा बदल आम्हाला जाणवते. की माझं ट्रीटमेंट पूर्ण झाल्यावरती मी याच्यामध्ये ॲडव्हर्टाईजमेंट वाचली होती, त्यानुसार मी इकडे यायला लागले. आणि आल्यानंतर मला इथे स्वतःच्याच याच्यात खूप फरक जाणवला. मुख्य म्हणजे घरातून निघताना आम्हाला असं काहीतरी होत असतं, पण ज्यावेळेस आम्ही या बिल्डिंगची पहिली पायरी चढतो त्याच वेळेला आम्ही सगळं दुखणं आमचं कमी झालेलं असतं. कारण 2-2.5 वर्षापूर्वी साधारण माझ्या मुलीला आधी कॅन्सर झाला, नंतर मला कॅन्सर झाला. आणि यामध्ये आपलं शारीरिक आणि मानसिक खूप खच्चीकरण होतं. पण या वर्गात आल्यानंतर इथे असलेले सगळे साधक त्यांच्या आज्ञाने किंवा साधनेने मला खूप आधार वाटला. आणि आधार रेखा ही संस्था मुळात खरोखरच शारीरिक आणि मानसिक आधार देणारी आहे. माझं 2-2.5 वर्षापूर्वी ऑपरेशन झालं. त्याच्यानंतर पेपरमध्ये न्यूज माझ्या मैत्रिणींनी पाठवली, इथे वर्ग सुरू होतो, योग वर्ग कॅन्सर सर्वायव्हर्ससाठी, पेशंट्ससाठी. आणि मग मी इथे आले. इथे आल्यानंतर येताना माझी मनस्थिती एक महिना ऑपरेशन झाला, MRM सर्जरी झाल्यामुळे 1 महिना झाल्यामुळे थोडी अतिशय भीती आणि अँझायटी घेऊन मी इथे आले. आणि मी इथे आले तेव्हा मला साधी मांडी घालून फक्त 5 मिनिटं मी बसू शकत होते. तसं ताईंना मी सांगितलं की 5 मिनिटाच्या वर मी खाली बसत नाही. म्हणजे पायाचं काही हे नव्हतं, पण पायाचं बसू शकत नाही.
तर आणि मग आता मी 2 तास वगैरे सुद्धा आरामात पायाला कळ न लागता बसू शकते. आणि शिवाय मानसिक स्थिती बोलायचं झालं तर अँक्झायटी आणि भीती खूप प्रमाणात कमी झाली आहे. हरिओम. आमचं घंटाळी मित्रमंडळ म्हणून संस्था आहे. त्याचे संस्थापक आहेत योगाचार्य श्रीकृष्ण व्यवहारी. 26 जानेवारी 1965 रोजी मंडळाची स्थापना झाली आणि त्याचा योग विभाग मात्र 1971 साली सुरू झाला. कॅन्सर सर्व्हायव्हर करता जो वर्ग घेतोय तो 2-2.5 वर्ष चालू आहे. त्याचाही फायदा खूप चांगला होतोय. कर्करुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना औदासिन्यातून बाहेर काढण्यासाठीचा उपक्रम आहे आधार मैत्र. दर बुधवारी सायंकाळी 5 ते 6 या वेळेत उमा निळकंठ व्यायामशाळेने उपलब्ध करून दिलेल्या जागेत हा उपक्रम सुरू आहे. यात कर्करोग हा विषय सोडून अगदी सगळं काही सुरू असतं. वेगवेगळ्या विषयांवर चर्चा, अनुभव कथन, काव्य वाचन, हस्तकला प्रशिक्षण, सहली, सहभोजन, नाटक, सिनेमा बघणं. अगदी करोना काळातही दर मंगळवारी 4 वाजता ऑनलाईन या कार्यक्रमांचं आयोजन करून आधार रेखानं कर्करोग्यांच्या व कुटुंबियांच्या आयुष्यात उमेदीची फुंकर घातली. या उपक्रमासाठी रश्मी जोशी, सुनीता शेजवलकर, मधुरा बापट, रंजना कुलकर्णी हे कार्यकर्ते प्रयत्नशील असतात. आधार रेखा प्रतिष्ठान ही अरविंद जोशी यांनी स्थापन केलेली आहे. त्यांना स्वतःला कॅन्सर झालेला होता. त्याच्याशी झगडा देऊन ते बाहेर पडले. त्यांच्यामुळे आम्ही सुद्धा इन्स्पायर झालो. मी पथनाट्य बसवलं. नाट्य कोणासाठी होतं तर सर्व्हायव्हर्ससाठी होतं. फेब्रुवारीमध्ये माझ्या मिस्टरांना कॅन्सर डिटेक्ट झाला. तर त्यावेळेस माझी जी काय परिस्थिती होती ती आमच्या काउन्सिलर किरण झवेर आणि रुपाली कराडकर यांनी माझं जे काउन्सिलिंग केलं. आणि आधार बुधवारी हा कार्यक्रम असतो संध्याकाळी 5 ते 6. पण बुधवार कधी येतोय, कधी भेटतंय असं आम्हाला सगळ्यांना होतं. किंवा एखादी आली नाही तरी अरे का मी आली असती, का बरं, तिचं काय असेल कारण असं. म्हणजे ती भेटली नाही तर असं वाटतं अरे आपली एक शाळेसोबती मैत्रीण भेटली नाही. विषय म्हणजे जो आजाराचा विषय नसतो, वेगवेगळे माहितीपर भाषणं असतात किंवा अजून काही कार्यक्रम असतात किंवा अजून काही उपक्रम त्यांचे ते आधार मित्रतर्फे जेवायला जाणं, पिक्चर बघणं किंवा कुठे ट्रिपला जाणं असेही कार्यक्रम त्या करतात. त्यामुळे आम्हाला आधार मित्र म्हणजे आपल्या शाळेतल्या मैत्रिणींचाच एक मेळावा वाटतो. धन्यवाद. मी या आधार रेखाशी डहाके मॅडम, रत्नमाला डहाके मॅडम यांच्यातर्फे जोडली गेली. त्यांनी मला या इथे योग साधना घेतली जाते त्याच्यामध्ये मला त्यांनी येण्यास सांगितलं. काउन्सिलिंगसाठी सुद्धा त्यांनी मला मॅडमची हे करून दिलं. त्यांचं नाव आहे रुपालीताईंबरोबर आणि मी काउन्सिलिंगला पण गेली. त्याच्यातून मी बाहेर आली. मला खूप त्यांचा आधार वाटतो आणि खरोखरच आधार मित्र म्हणजे आमचा खरोखरच एक आधार आहे. या उपक्रमांखेरीज काही वार्षिक कार्यक्रमांचं आयोजनही आम्ही करतो. सप्टेंबरमध्ये कर्कयोद्ध्यांसमवेत सहवेदना प्रगट करण्यासाठी आमचा कार्यक्रम असतो रोज डे, ज्यामध्ये संस्थेचे सभासद मनोरंजनाचा कार्यक्रम सादर करतात आणि कर्कयोद्ध्यांना भेटवस्तू आणि गुलाब पुष्प देऊन आम्ही आमची सहभावना व्यक्त करतो. मे महिन्यात असतो आमचा वर्धापन दिन. यात मनोरंजनाच्या कार्यक्रमासोबतच आमचे आधार सारथी म्हणजे आमच्या टॅक्सी सेवेचे सहकारी त्यांना भेटवस्तू देऊन त्यांच्या सहकार्याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. नोव्हेंबरमध्ये संस्थापक सदस्य अरविंद जोशी स्मृती प्रित्यर्थ आधार संवादमाला आयोजित होते. आतापर्यंत डॉक्टर उदय निरगुडकर, शरद पोंक्षे, वंदना अत्रे, डॉक्टर अभिजित सोनवणे, डॉक्टर अंजली जोशी, डॉक्टर राजेंद्र बडवे यासारख्या मान्यवरांनी योगदान दिलं आहे. वर्षभरात कमीत कमी 3 ते 4 वेळा कर्करोग निदान शिबिरं आयोजित होतात. आतापर्यंत कौशल्य हॉस्पिटलमध्ये गणेशवाडीतील रहिवाशांसाठी, वृंदावन सोसायटीमध्ये घर कामगारांसाठी, किरण नागतींच्या सहकार्याने चिखलवाडीतील रहिवाशांसाठी, सरस्वती विद्यामंदिरमधील स्त्री पालकांसाठी, शहापूरमध्ये किनवली येथे अस्मी फाउंडेशन, स्नेहालय आणि मालपाणी ट्रस्टच्या सहकार्यानं शेतमजूर स्त्रियांसाठी, पत्रकारांसाठी, रिक्षा चालकांसाठीही कर्करोग निदान शिबिरं आयोजित झाली. थर्मॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड विक्रोळी यांच्या CSR निधीतून ठाणे पूर्व येथे कचरा वेचक महिलांसाठी आणि समिती संघटनेच्या सदस्य महिलांसाठी कर्करोग निदान शिबिरं आयोजित केली.
HPV लसीकरणाचा उपक्रम आपण 9 ते 16 वयोगटातील मुलींसाठी हाती घेत आहोत. त्यायोगे त्यांचं गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या व्याधीपासून संरक्षण होईल. दुर्गा देसाई फाउंडेशनच्या आर्थिक सहकार्यानं सरस्वती विद्यामंदिरच्या इयत्ता 8वीच्या विद्यार्थिनींनी याचा लाभ घेतला. कर्कयोद्ध्यांना आर्थिक मदतही आपण देत आहोत. त्यातही दुर्गा देसाई फाउंडेशनचा मोठा सहभाग आहे. आतापर्यंत 15 व्यक्तींना आपण मदत केली आहे. तसंच टाटा हॉस्पिटल परळनं स्टोमा बॅगसाठी आर्थिक सहकार्याची अपेक्षा केली होती. त्यांनाही आपण भरघोस सहाय्य केलं आहे. यातील सर्व सेवा कर्करुग्णांसाठी आपण निःशुल्क देतो. त्याचबरोबर कृतज्ञतापूर्वक नमूद करतो की घंटाळी मित्रमंडळ, इनरव्हील क्लब, जिज्ञासा ट्रस्ट आणि उमा निळकंठ व्यायामशाळा यांनी आमच्या कार्याचं महत्त्व जाणून आमच्यासाठी जागा विनामोबदला उपलब्ध केल्या आहेत. त्यांचेही आम्ही ऋणी आहोत. गेल्या 12 वर्षातील कार्याबद्दल आधार रेखा प्रतिष्ठानला अनेक पुरस्कारांनी गौरवलं गेलं. त्यातील काही उल्लेखण्यासारखे म्हणजे आचार्य अत्रे कट्ट्यातर्फे कृतज्ञता पुरस्कार, जिजाई प्रतिष्ठानतर्फे जिजाई पुरस्कार, अस्मी फाउंडेशनतर्फे सौ पुष्पा आगाशे स्मृती प्रित्यर्थ विशेष कामगिरी पुरस्कार हे निवडक काही. आपल्या आधार रेखाचा आता आधारवड होत आहे. अनेक योजना आहेत आणि त्या असंख्य दात्यांच्या उदार आर्थिक सहाय्याने आम्ही आखत आहोत.